पाहायला मिळत आहे। तर स्फोट नेमका कसा झाला, काय त्यामध्ये वापरण्यात आलं होतं, त्याचा देखील आता तपास या ठिकाणी केला जातोय। तर दुसरी दृश्य मुंबईतली आहे, सीएसएमटी स्थानकावरची सगळ्या बॅगा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी तपासल्या जात आहेत। ज्या ठिकाणी पोलिसांना संशय येतो त्या ठिकाणी सगळं तपासलं जात आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर येत असतात आणि त्यामुळे इथली सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। डॉस्कॉटने देखील या ठिकाणी आता तपास केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला दिल्ली स्फोटाची ही दृश्य आपण पाहतो। ज्यावेळेला स्फोट झाला त्यावेळेला एकदम या ठिकाणी धमाका झाल्यानंतर अफरातफरी वाजली, त्यावेळची ही दृश्य या ठिकाणी आहे। तर दुसरी दृश्य ही सीएसएमटी स्थानकावरची आहे। स्थानकावर जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांचीच तपासणी या ठिकाणी केली जात आहे। तर येत असलेली ही पोलिसांची प्रतिक्रिया खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, मात्र त्याआधी आपण ही दृश्य पाहू शकतोय। दिल्लीमधल्या स्फोटाची घटना अत्यंत दुःखदायक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींची ही प्रतिक्रिया, दिल्लीमधील स्फोटाची घटना अत्यंत दुःखदायक आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी, खरं तर राहुल गांधी यांची देखील प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। स्फोटाची घटना दुःखदायक असल्याचं राहुल गांधींनी या दरम्यान म्हटलेलं आहे। मात्र आपण ही दृश्य पाहतोय ज्या दरम्यान स्फोट झाला त्या दरम्यानची ही दृश्य। दिल्ली में जो अभी ब्लास्ट हुआ है क्या उससे कुछ कनेक्शन है यूपी में जिस वजह से जांच? उस बिंदु पर भी हमारी सतर्क दृष्टि है। उच्चाधिकारीगण के निर्देश में ये जो चेकिंग प्रक्रिया जारी है। अच्छा, कब तक ये चेकिंग चलेगी और क्या कुछ निर्देश दिए? जो व्यस्तम इलाके हैं उनके हम जो भीड़ भाड़ वाले क्षेत्र हैं, संवेदनशील जगह, हर जगह हम चेकिंग कराएंगे। आज अलर्ट रखा गया है सर, किस तरीके से अभियान चलाया जा रहा है? तर आपण पाहिली ही प्रतिक्रिया, या संदर्भात चौकशी केली जाते, तपास केला जातोय असं या दरम्यान पोलिसांनी सांगितलं। दिल्ली हादरलेली आहे। राजधानी दिल्लीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि याशिवाय या परिसरातली सर्व दुकानं आता बंद करण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। हा संपूर्ण परिसर हा सध्या बंद करण्यात आलेला आहे। तपास केला जाणार आहे। दहशतवादी हल्ला असू शकतो अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसराची देखील आता तपासणी ही पोलीस यंत्रणांकडून केली जाईल। लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छोटी दुकानं आहेत, काही ठेले या ठिकाणी लावले जात आहेत। तर हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला आहे आणि जी दुकानं आहेत ती देखील बंद करण्यात आली आहेत। चांदणी चौक यापासून अगदी जवळ आहे जे मोठं मार्केट आहे त्या ठिकाणी, तिथे देखील आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तिथली गर्दी देखील हटवण्यात आली आहे। संपूर्ण ज्या ठिकाणी गर्दीचा भाग आहे तिथे देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। लाल किल्ल्याच्या बाजूलाच या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे, तर तिथे देखील आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलाय। दुकानं जी आहेत ती देखील त्या ठिकाणी बंद करण्यात आली आहेत आणि पोलीस अधिक तपास करतायत। दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतरच आता या ठिकाणी आणखी हालचाली वाढलेल्या आहेत। सगळ्या फॉरेन्सिक टीम पासून एनआयए एनएची सगळ्या टीम या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। क्राईम ब्रांच या ठिकाणी दाखल झालं असून या ठिकाणी तपासणी केली जात आहे। तपासाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही गाड्यांच्या काचा किंवा गाड्यांचे अवशेष जे आहेत ते देखील दूरपर्यंत उडालेले होते, तर आता तिथे तपासणी केली जाते। ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथले काही अवशेष घेतले जातात, जेणेकरून हा स्फोट नेमका कशाचा झाला याचा तपास करता येईल आणि हा नक्की दहशतवादी हल्ला आहे का याची पुष्टी होऊ शकणार आहे। सगळ्या टीम सध्या या ठिकाणी आपण पाहतो, फॉरेन्सिक टीम आहे जी इथले अवशेष जमा करत आहे। स्फोटासाठी काय वापरण्यात आलं होतं हा तपास लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून हे अवशेष या ठिकाणी जमा केले जात आहेत। ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या इको गाडीच्या जवळपास देखील सगळे अवशेष गोळा करण्यात आलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतो, आग लागली सगळ्या गाड्यांना आणि त्यानंतर अग्निशमन दलानं पाण्याचा फवारा वापरून ही गाडी या आग जी आहे ती या ठिकाणी विझवलेली आहे। मात्र त्यानंतर देखील या अवशेषांमधून या स्फोटासाठी नेमकं काय वापरण्यात आलं होतं याचा तपास केला जाणार आहे। दहशतवादी हल्ल्याची शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात आली, त्या दृष्टीनं हा सगळा तपास सुरू आहे। तर आपण पाहतोय दिल्ली पोलीस आणि फॉरेन्सिक टीम ही सध्या तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाय राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआयए सुद्धा तपास करते। स्फोट झालेल्या कारच्या नंबरचा शोध घेणं सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। एनआयए आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आणि या कारच्या नंबरचा अर्थातच जी इको गाडी होती तिच्या नंबरचा आता शोध घेतला जातोय। मेट्रो स्टेशन परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील तपासलं जाते। स्फोट झालेल्या कारच्या नंबरचा शोध या ठिकाणी घेतला जातोय। आणखी महत्त्वाची बातमी, या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांचा आकडा यामध्ये वाढलेला आहे। लाल किल्ला परिसरातील या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे।
मोठा हा स्फोट होता। या ठिकाणी जवळपास 30हून अधिक जण या स्फोटामध्ये जखमी झालेत। हे सगळे प्रवासी होते, गाड्यांमधून प्रवास करत होते, काही पायी जाणारे लोक होते, तर बाजूला जे ठेले लावलेले होते तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती। हळूहळू ही कार पुढे जात होती, इको कार पुढे जात होती आणि त्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। 13 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे। तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते, कारण जखमी कम है तो हो सकता है आपको डिटेलिंग ना मिल रही हो, लेकिन फॉरेंसिक टीमर वहां रेस से तमाम गाड़ियों की चेक कर रहे हैं, क्योंकि अभी ये इस बात को लेकर के बड़ी शंका है कि गाड़ियां क्योंकि 6 से 7 क्षतिग्रस्त हुई हैं, तो इनमें से वो गाड़ी कौन थी जिसके अंदर वो ब्लास्ट कैरी किया जा रहा था, तो उसको लेकर के जांच की जा रही है। और अभी देखिए वहां पर आपको नजर आएगा एक एक पुर्जे की वहां पर जांच की जा रही है। बहुत दूर दूर तक जो है इसके पुर्जे फैले हैं। और अभी जिस तरह से आप एनआईए की टीम की बात कर रहे थे, तो अगर मैं सही से देख पा रहा हूं तो आप हरीश जरा जूम करके दिखाए, जो आपको सामने वो ब्लैक एंड व्हाइट में शख्स नजर आ रहे हैं, शायद वो एनआईए की टीम से ही हैं, जो कि अभी मौका स्थल पर पहुंचे हैं और पूरी घटना स्थल की जांच की जा रही है। जी, तर आपण पाहिलं त्या ठिकाणी कशा प्रकारे तपास केला जातोय या संदर्भातली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत होती। अभी शाम को ही दिल्ली में लाल किले के मेट्रो स्टेशन के पास एक कार में धमाका हुआ है, जिसमें कुछ लोगों की जानें गई हैं। इसके दृष्टिगत उत्तर प्रदेश में अलर्ट जारी किया गया है। इसमें सभी वरिष्ठ पुलिस अधिकारी भी मौके पर मूवमेंट पर हैं और पुलिस स्टेशन लेवल तक सब जगह पर सघन चेकिंग करवाई जा रही है। यहाँ पर एयरपोर्ट, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, वाइटल इंस्टॉलेशंस और जो सेंसिटिव रिलीजियस प्लेसेस हैं, सभी के आसपास सघन चेकिंग का कार्यक्रम किया जा रहा है। कोई भी सस्पिशियस मूवमेंट किसी भी व्यक्ति का, किसी भी वाहन का होने पर उसको इंटरसेप्ट करने का हमने निर्देश दिया है और पूरी पुलिस फोर्स पर अलर्ट मोड पर है। और ये आतंक के विरुद्ध एक सुरक्षा की दृष्टि से एक हमारा अपग्रेडेशन है, जिसमें हम सभी अलर्ट मोड पर हैं और सुरक्षा की दृष्टिगत पूरा हमारा पुख्ता इंतजाम है। तर आपण ही प्रतिक्रिया पाहिली। तर लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ हा मोठा स्फोट झाला। यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। पोलीस अधिक तपास या संदर्भात करतायत, सगळ्या यंत्रणा तपास करतायत। दिल्लीमध्ये, संपूर्ण दिल्लीमध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। तसेच संपूर्ण देशभरामध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील अलर्ट देण्यात आलाय। आयबी प्रमुखांसोबत गृहमंत्री अमित शहा यांनी देखील चर्चा केलेली आहे। दिल्लीच्या अनेक भागामध्ये स्पेशल सेलनं छापा टाकलेला आहे। एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर ज्या इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला त्याचा नंबर मिळवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला लोकनायक रुग्णालयामध्ये जखमींना ऍडमिट करण्यात आलेले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर 13 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक स्फोटाच्या वेळची ही दृश्य, दुसऱ्या बाजूला या रुग्णालयामध्ये 8 मृतदेह या ठिकाणी आणण्यात आलेले होते आणि त्यानंतर जखमींपैकी काहींचा मृत्यू झालाय। 13 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। 30हून अधिक जण यामध्ये जखमी झाले होते। तर दुसऱ्या बाजूला, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली ही इमारत आहे आणि त्याच्या देखील काचा या ठिकाणी फुटल्या। ही इमारत देखील या ठिकाणी हादरली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे। स्फोटाची तीव्रता आपण या ठिकाणी पाहू शकतोय। तर या इमारतीच्या बाहेर ज्या काचा होत्या त्या देखील इथे फुटलेल्या आहेत। मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशनला देखील तिथे देखील काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत, तसंच तडे गेलेले आहेत काचांना, ते देखील आपण पाहतो। त्यानंतर हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला असून इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। तसंच तपास यंत्रणांकडून इथे तपास केला जातोय। मेट्रोची सुरक्षा देखील इथे वाढवण्यात आली आहे। अमित शहा यांनी स्वतः आयबी प्रमुखांसोबत देखील चर्चा केली। दिल्लीच्या अनेक भागामध्ये सध्या स्पेशल सेलनं छापा टाकलेला आहे। एक संशयित दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। उसके अंदर सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर I-20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है। ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं। प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं। ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है। NSG और NIA की टीम FSL के साथ
अभी गहन जांच करने का शुरू किया है। आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब चीजों की जांच के आदेश दे दिए हैं। मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है। सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं। हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी। सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे। मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा।